यज्ञ अभियानांतर्गत जे आपण शेणखत कुजूनच शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे, जे अभियान चालू केलं यज्ञ अभियान या अंतर्गत आज आपण पिंपळगाव कुंझरे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी श्री अरुण भाऊ राधाकिशनजी करपे यांच्याकडे आलेलो आहोत. तर अरुण भाऊ, मला एक सांगायचं आहे की आता तुम्ही ह्या शेतकऱ्यांना परिचय करून द्याल का, परिचय तुमचा, आणि तुम्ही जे शेणखत इथून मागं वापरत होता आणि यज्ञ अभियानांतर्गत तुम्ही जे कुजवलं आहे आता, तर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो ते शेतकऱ्यांना जरा विषय करा आणि तुम्ही कसं वापरलं ते पण थोडं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरुण राधाकिशन करपे, पिंपळगाव कुंझरा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर इथून पाठीमागं आम्ही जे शेणखत डायरेक्ट गायांचं आणून उकडा तसाच भरायचा आणि वावरात नेऊन टाकत होतो, पण त्याचे फायद्याऐवजी तोटे जास्त होत होते. परंतु सरांनी आमचे एक दिवस फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्ही आमचं जे यज्ञ जे कल्चर आहे तुम्ही ते अशा पद्धतीनं वापरा का जे कुजून खत शेतामध्ये घेऊन जावं. तसं आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते यज्ञ कल्चर आणलं. 1-1.25 महिन्यापूर्वी एका टेलरसाठी 1 बॉटल आणि तिचं 200 लिटर पाणी करून, तर याच्यावरती या शेणखताच्या डेपोवरती एक फुटाच्या अंतरानं काठीनं होल घेऊन त्यामध्ये ते टाकलं आणि राहिलेलं वरून पूर्णपणे डिगलावरती टाकून दिलं. आणि 1.25 महिन्यानंतर आज या खताची परिस्थिती, जे ओलं खत होतं ते आज 1.25 महिन्यामध्ये एकदम सुटसुटीत असं या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही डेपो जे ड्रम घेतला त्याच्यामध्ये 1 लिटर यज्ञ कल्चर एका ट्रॉलीसाठी, बरोबर, त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाकला, 2 किलो गूळ टाकला आणि 10 किलो ताजं शेण अंदाजे, बरोबर, शेणगारा करून मग होल मारून होलामध्ये टाकलेले आणि उरलेलं त्याच्यावरती शिंपडून दिलेले. आता समजा आपलं तुम्ही जर रेग्युलर शेणखत जर आपण इथं पाहिलं हे ठेवलेलं शेणखत, बरोबर, तर हे जे आपल्याला दिसतं हे पूर्ण सुटसुटीत झालेलं आणि भुसभुशीत झालेलं आहे. तर इथं जर आपण पाहिलं हे पावडर पूर्ण तयार झालेली, पूर्ण पावडर झाली, बरोबर, याचा कुठलाही वास येत नाही, बरोबर, आणि हाताला पण चिकटत नाही, मोकळं एकदम, बरोबर. तर आता तुम्हाला हा बदल जाणवतो, म्हणजे जे रेग्युलर जर कच्चं शेणखत असतं तर असं निघालं असतं नाही, असं निघतच नाही. त्याच्या पूर्ण खापाच्या खापा आणि हिरवं चिकट, आणि त्याचा वास असा उग्र वास नाही, ते सडतं आणि त्याचा वास उग्र राहील ना, उग्र वास येतो. आणि शिवाय ते गरम राहील. गरम आता तुम्ही येतं हात घालून पहा बरं, तुम्हाला वाटतं कुठं गरमपणा जाणवतच नाही, काहीच नाही, कुठं गरमपणा जाणवते, कुठं काहीच नाही, बिलकुल नाही जाणवत. तर अशा पद्धतीने आपण अगदी हात घालू शकतो. समजा एखाद्याला वाटलं शेतकऱ्यांना हा हात आपण ठेवू शकतो, बरोबर आहे का, कारण हे कुजलेलं शेणखत. अशा पद्धतीचं शेणखत वापरलं तर आपल्याला फायदा निश्चित मिळणार आहे, बरोबर. याच्यामध्ये आता तुम्ही ही जी प्रक्रिया करताय याच्यामध्ये, बरोबर, याने तुम्हाला काय वाटतं, अजून काय समजा तुम्ही मला मागे आपण बोलतो म्हटले का किडीच्या संदर्भामध्ये असेल, रोगाचे फायदे असतील, बरोबर, म्हणजे आपल्याला हे शेणखत कुजून वापरल्यामुळं कच्च्या शेणखतामुळे जे होणारे तोटे, बरोबर, ते तोटे न होणं म्हणजे पहिला फायदा आहे, बरोबर. आणि दुसरा फायदा असा आहे की आपल्याला हे कमी जरी प्रमाणात वापरलं तरी आपल्याला लगेच लागू होणार आहे, बरोबर. एकराला जिथे 10 टेलर टाकायचे तिथे हे 2 टेलर काम करणार आहे, बरोबर. म्हणजे क्वांटिटी कमी झाली आपली, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, हे टाकल्या लगेच लागू होणार आहे, आणि कोणत्याही प्रकारचं युमेक वगैरे सोडायची गरज नाही, त्याच्यामुळे लगेच काम चालू करणार, लगेच पांढरी मुळी आपटेक लगेच चालू होणार आहे, बरोबर. म्हणजे कच्च्या शेणखतामुळे होणारे जे तोटे ते न होणं पहिला फायदा, बरोबर, तोटे न होणे. आणि दुसरी गोष्ट, लगेच लागू होणं, कमी लागणं हा बोनस फायदा, बरोबर. आता थोडक्यात मजुरीचा जर विचार केला तर आता हे शेणखत हे पार घरचे कुणी, पार लहान महिला कुणी पण भरू शकतं, टाकू शकतं, बरोबर. आणि वजन पण कमी झालं, आणि ते जर कच्चं असतं तर वजन भरपूर, टोकर उचलतच नाही. आणि मला असं कळालंय की 1 ट्रॉली शेणखत पसरवण्यासाठी आहे ना 1000 रुपये लागतात भरून आणि पसरायसाठी 1000 रुपये. पण हे कुजवायला सुद्धा त्याच्यापेक्षा खूप अत्यल्प खर्च आहे, फायदा जास्त, म्हणजे मजुरीचा पण फायदा आहे आणि डायरेक्ट पण आपल्याला फायदा त्याच्यामध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल याच्यामध्ये? मी प्रत्येक शेतकरी बांधवांना एकच सांगू शकतो
प्रत्येकाचा दररोज या ठिकाणी शेण आपण उकड्यावर टाकतोच. तर दररोज शेण टाकतानाच तर तुम्ही जिथं शेण टाकले तिथं रोज तुम्ही यज्ञ कल्चर टाका आणि रोजची कुजवण्याची प्रोसेस रोज या ठिकाणी चालू राहील. आणि आपल्याला प्रत्यक्ष वेगळा काही खर्च करायचाच नाही याच्यामध्ये. आणि पिकलेलं शेणखत आपल्याला 10 टेलर शेतात टाकण्यापेक्षा 2 टेलर जरी टाकले तर 10 टेलरची जेवढी ताकद आहे तेवढी तुमची ती 2 टेलरमध्ये तयार होणार आहे. आणि 10 टेलर टाकून आपण कच्चं शेणखत शेतात टाकून त्याच्यामध्ये तोटे जास्त आहे, फायदा कमी आहे. त्यापेक्षा 2 टेलर टाकून तुम्ही फायदा 100 पटीनं घ्या, हे मी या ठिकाणी सांगू शकतो. तुमचं नाव आणि शेतकरी बांधवांना नंबर सांगा म्हणजे जेणेकरून ते. तर माझं नाव अरुण राधाकिसन करपे, राहणार पिंपळगाव कोंजिरा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आणि माझा मोबाईल नंबर आहे या ठिकाणी 83 29 69 87 12. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.